सन्माननीय व्यासपीठ आणि तुम्हा आम्हाला विज्ञानाचा दृष्टिकोन देणारे गुरुजन आणि नव्या युगाचे तुम्ही पाईक विद्यार्थी, माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज 28 फेब्रुवारी आपण विज्ञान दिवस साजरा करतो, बरोबर. अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा नोबेल प्राइज पारितोषिक हा आपल्या भारत देशातील डॉक्टर सी.व्ही. रमन म्हणजेच चंद्रशेखर वेंकट रमन यांनी 28 फेब्रुवारी 1930 रोजी कशाचा शोध लावला? प्रकाश किरणाचा. आणि या संशोधनाला त्यांच्या काय मिळालं? नोबेल प्राइज मिळाला, नोबेल पारितोषिक मिळालं. म्हणून हा दिवस आपण कशासाठी साजरा करतो? विज्ञान दिवस म्हणून साजरा करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे की वैदिक काळापासूनच आपल्या भारत देशाला विविध शास्त्रज्ञ लाभले. जसे महर्षी कणाद हे महान थोर भौतिक शास्त्रज्ञ होते आपल्या इथे. त्याच प्रकारे नागार्जुन हे रसायनशास्त्रज्ञ. आणखी वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या इथे वैदिक काळापासूनच आपल्या इथे शास्त्रज्ञ होते. तुम्हाला आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की तुम्हा आम्हाला सार्थ असणारे, ज्यांचा अभिमान आपल्याला वाटला पाहिजे, असे डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम, ज्यांना आपण मिसाईल मन म्हणून सुद्धा ओळखले जातो, हे सुद्धा एक शास्त्रज्ञ होते. त्याच प्रकारे डॉक्टर वर्गीस कुरियन, डॉक्टर होमी बाबा, ज्यांनी आपल्या भारतामध्ये अणुशक्तीचा शोध लावला. त्याच प्रकारे डॉक्टर जगदीश चंद्र बोस यांनी सांगितलं की वनस्पतींना सुद्धा काय असते? जीव असते. हे सुद्धा एक सजीव आहेत, असे डॉक्टर जगदीश चंद्र बोस यांनी सांगितलं. त्याच प्रकारे विक्रम साराभाई आणि इतर आपले भारतीय शास्त्रज्ञ यांच्या सर्वांच्या स्मरणार्थ आपण काय विज्ञान दिवस साजरा करतो. त्याच प्रकारे आपल्या भारतामध्ये माहिती आणि तंत्रज्ञानामध्ये नेहमी तरुणांचा बोलबाला आहे आणि याचा वापर आपण रोजगार मिळवण्यासाठी औद्योगिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सादर करत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, एवढंच म्हणायचं आहे आजच्या विज्ञान दिवशी की आजचं युग हे विज्ञानाचं युग आहे. आपण 21व्या शतकात जेव्हा राबत आहे, तर इथे स्पर्धा खूप जास्त आहे. त्यामुळे आपल्याला स्वतःला अपडेट करून घ्यावं लागेल. आणि एवढंच बोलून मी इथेच थांबतो आणि जाता जाता एवढंच म्हणू इच्छितो की विज्ञानाची काळ जरा अंधश्रद्धा दूर करा.